तर तुम्ही थंबनेल बघितलाच आहे। तर आज आपण व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप बघणार आहे की तुम्ही एक सिनेमॅटिक पोस्टर कसं क्रिएट करू शकता। तर मी पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबला। तर आपलं थोडं मशीनचा प्रॉब्लेम झाला होता आणि आपण परत मशीन आपली अपग्रेड केलेली, थोडं पॉवर सप्लाय वगैरे झाला होता, मदरबोर्डला बी प्रॉब्लेम होता आणि आपण थोडंफार अपडेट केलेले। तर आपले व्हिडिओ आता रेग्युलर येणार आहेत आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि साईडवाले बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्रामचा पेज आहे त्याला पण जाऊन फॉलो करा। तर आपण चला लवकर व्हिडिओला सुरुवात करूया। तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर पुन्हा एकदा आलोय मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन। तर पूर्ण 2 महिने झाले मी व्हिडिओ अपलोड नव्हता केला आपल्या यूट्यूब चॅनलला, थोडे प्रॉब्लेम आले होते, पण आता काही विषय नाही। तर तुमच्यासाठी मी नवीन परत व्हिडिओ घेऊन येत राहीन। तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, परत आपलं इंस्टाला जे पेज आहे त्याला पण फॉलो करून ठेवायचं आहे। तर आज आपण एक डिझाईन बनवली होती, तर तुम्हाला मी फोटोशॉपमध्ये ओपन करून दाखवतो। तर हे बघा, ही डिझाईन मी आज बनवली होती आणि जास्त काही मी केलेलं नाही, पण ह्याच्यावर व्हिडिओ आणू असं वाटलं मला म्हणून व्हिडिओ आणतो आता। तर पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे डिझाईन कशी केली। तर सर्वात पहिलं आपण आता ही डिझाईन क्लोज करू इथून। तर आपल्याला ना न्यू डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि ह्याची साईज तुम्ही इंचेसमध्ये घेऊ शकता, 10 बाय 10 अशी किंवा 11 घ्या नाही का, आणि रिझोल्युशन 300 ठेवा। म्हणजे आपली उंची 11 आहे आणि रुंदी 10 आहे, रिझोल्युशन 300 आणि RGB कलर। तर क्रिएट करायचं आहे। तर साईज क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी जे बॅकग्राऊंड आहे ते ओपन करून घेतो इथं। बघा हे बॅकग्राऊंड येते, हे पूर्ण रेडीमेड भेटलेलं आहे मला पिंटरेस्टला, असं नाही की मी बनवलं आहे किंवा काय, हे पूर्ण मला रेडीमेड भेटलेलं आहे। फक्त मी यामध्ये चेंजेस काय केले, हे जे आपलं इथून जे हे सनलाईट आहे म्हणजे मागचं, हे मी एवढं ना रिमूव्ह करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला दाखवतो नाही का करून। आणि तुम्हाला पेन टूल कसं वापरायचं ह्यावर पण व्हिडिओ आणलेला आहे मी, ज्याला माहिती नाही किंवा ज्यांनी अजून बघितलेलं नाही त्याने बघा। रिमूव्ह करून घेतोय आणि आपण पूर्ण डिटेलमध्ये पेन टूल कसं वापरायचं त्यावर व्हिडिओ आणलेला आहे। आता मला हे सिलेक्ट झाल्यानंतर मी Ctrl+X ने हे रिमूव्ह करून घेणार आहे। असं Ctrl+X करायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो। त्या अगोदर तुम्हाला इथं ना कलर पूर्ण ब्लॅक आणि पूर्ण व्हाईट पाहिजे, त्यानंतर तुम्ही Ctrl+X केलं ना तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे। जे आपल्याला नको आहे ना ते डिलीट केलं आपण। तर आता ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून ना मी आपण जे साईज घेतलेली त्यावर आणतोय आणि Ctrl+T ने ना साईज वाढवून घेतोय आणि असं इथं बरोबर फिट करून घ्यायचं तुमच्या ह्याने करा तुम्ही। आता ह्याला लॉक करून घेतो। आता हे झालं। आता ह्याच्या मागं आपल्याला एक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे, तर ते हे वालं बॅकग्राऊंड आहे, हे तुम्हाला मी दाखवतो थांबा। मी डायरेक्ट ओपन करून घेतो म्हणजे तुम्हाला समजा ना का मी कुठलं बॅकग्राऊंड ॲड केलं। हे वाला बॅकग्राऊंड येते, तर हे वाला बॅकग्राऊंड येते, हे मी ॲड करून घेतो इथं। ह्याच्या आपण जे वरती ॲड केलेलं आहे त्याच्या खाली हे ॲड करून माझी साईज वाढवून घ्यायची तुम्हाला अशी। असं वाढवल्यानंतर ह्याला थोडा ब्लरचा इफेक्ट द्यायचा आपल्याला। खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते त्यामुळे थोडं फास्ट वगैरे काय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनावं लागले। तर हे झालं। त्यानंतर आपल्याला ना ह्यामध्ये ना गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा आहे, जी काय माझ्याकडे PNG आहे। तर मी दुपारी असंच म्हणजे डिझाईन करत होतो आणि मी असंच करून टाकले डिझाईन, पण ती डिझाईन चांगली झाली म्हणून मी यूट्यूबला टाकतोय। तर हा वाला फोटो होता तो बाप्पाचा।
आता हा असं ॲड करायचं इथं. आणि आपल्याला हे नको आहे फोटो रूम म्हणून जे आहे ना ॲपचं नाव वाटतं, त्याला मी मास्क करून ना ब्रश सिलेक्ट करून ना जो आपला हार्डवाला ब्रश आहे तो घ्यायचा आपल्याला, सॉफ्टवाला नाही घ्यायचा. तर हे आपल्याला असं हे पण आता इथं बघा व्हाईट आहे, इथं बी व्हाईट आहे, रिमूव्ह नाही होणार, काहीच होणार नाही. इथं ब्लॅक घ्यायचं आणि इथून रिमूव्ह करून टाकायचं. मास्किंग करणं का सोपं आहे म्हणजे नाही का महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण जे इरेज केले ते आणू शकतो. तुम्ही इरेजचा वापर करून जर काय घालवलं तर म्हणजे नाही का खूप वेळानंतर तुम्हाला जे परत पाहिजे असेल तर आणता नाही येणार. त्यापेक्षा कसं आहे मास्क केलं ना तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घालू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपण आणू शकतो. त्यामुळं मास्किंग करूनच काही करायचं असेल तर करा नाही का इरेज वगैरे. तर हे झालं बेसिक. तर आता आपल्याला फोटो ना कंट्रोल टी करून ना जरा छोटा करून घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तेवढा करा तुम्ही. असं केलं. आता आपल्या बाप्पाच्या खाली शॅडो आपल्याला ॲड करायचे. तर मी आता सॉफ्ट ब्रश घेणार आहे आणि जे शिप दाबून ना मी थोडासा चपटं करून घेणार आहे. जे आपलं सर्कल आहे ना ते छोटं करून घेणार आहे चपटं आणि ते आपण असं मारणार आहे ब्रश. जास्त शॅडो पडला असं ना म्हणजे आपली जे ब्लॅक तर ऑपोसिटी कमी करा थोडीशी, जास्त नाही 90. आणि ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लरचा इफेक्ट देऊ शकता तुम्ही. ऑपोसिटी आपण 89 ठेवलेली आहे. झालं. आपण एक एकच करून घेऊ सर्वात पहिला. आता बाप्पाचे आपण ना वर एक न्यू लेअर घ्यायचे, अल्ट दाबून ना क्लिपिंग मास्क असते ना ते करायचं आपल्याला. असं इथून बी करू शकता राईट क्लिक करून किंवा आपण डायरेक्ट अल्ट दाबून बी करू शकतो. तर आता इथं परत वरती आपल्याला ना सॉफ्ट ब्रश घेऊन ना थोडासा लाईट मारायचे. थोडीशी सॉफ्टमध्ये ना सॉफ्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर मी अजून एक लेअर घेतोय, परत अल्ट दाबून ना क्लिपिंग मास्क करतोय आणि ब्लॅक कलर घेतोय. इथलाच घेतो डिझाईन बॅकग्राऊंडमधला. असं खालून मारतोय मी. तर मी खालून का मारलं तुम्हाला मी सांगतो. आपण खाली जे शॅडो मारली तर आता मी काढतो मग तुम्हाला समजेल. असं वाटत नाही, असं पूर्ण असं रिअल वाटत नाही काही. तर आता जेव्हा आपण बाप्पाच्या खाली जी शॅडो मारली तर आपले हे जे पूर्ण असं रिअल फील होत नाही का. जर एखादी वस्तू आपण खाली ठेवली की नाही का वरती पण थोडीशी शॅडो पडते नाही का. त्यामुळे मी शॅडो क्रिएट केली असेल. आता तुम्हाला बरोबर दिसेल. जास्त झाले असेल तर थोडी तुम्ही ऑपोसिटी कमी करू शकता. ते झालं शॅडोचं. बाप्पाला आपल्याला बॅकग्राऊंड सोबत ना मॅच करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो बाप्पाचा इमेज आहे PNG तिथे जाऊन इमेजमध्ये जायचं आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर नाही तर खाली फोटो फिल्टर म्हणून तिथं जायचं. तर इथं आल्यानंतर नाही तर कलरवर क्लिक केलं ना तर बॅकग्राऊंडमध्ये कलर जो आहे ना तोच कलर तुम्हाला घ्यायचा आहे. इथं तुम्ही असं बी करू शकता. असं आय दाबून बी करू शकता. आता मी परत इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन फोटो फिल्टरमध्ये जाऊन असा कलर घेतो आणि आता बघा तुम्ही फोटो कसा होता आपला ना आता बघा कसा झालेला आहे. अजून आपण कंट्रोल L करून ना थोडं लेवल वाढवणार आहे फोटोची.
आता मागून पण लाईट आलेली आहे, त्यामुळं आपण ना परत अजून एक लेअर ॲड करून ना व्हाईट कलर किंवा नाही का बॅकग्राऊंडला जो कलर आहे ना त्याचं सॉफ्ट लाईट आपण देणार आहे फोटोला. इथून सॉफ्ट लाईट घ्यायची आपल्याला, बघा अशी थोडी द्यायची, जास्त नाही. तुम्हाला जास्त काय वाटलं तर तुम्ही काढू शकता, फक्त न्यू लेअर ॲड करत चला, कारण नंतर काय वाटलं की लेअर तुम्ही डिलीट करू शकता. आता मी बनवताना मी डायरेक्ट बनवला होता, फक्त आता व्हिडिओ पूर्ण घेऊन यायचं मग थोडं प्रॉब्लेम होतो, पण मी तुम्हाला सांगतोय. बाकी काही लय फास्ट पण नाही, हळूहळू सांगतो मी तुम्हाला. झालं. परत बाप्पाच्या इमेजवर क्लिक करून इथे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ना तिथं मास्क करायचं आहे आपल्याला, ब्रश मारायचं आहे असं. कारण बाहेरून शॅडो आलेले आपण काढलं बघा, पूर्ण ते वाईट वाईट वाटते थोडं, त्यामुळे मी थोडं डार्कनेस नाही का म्हणजे लेवल कमी करून ना मास्क करून ना जिथं जिथं आपल्याला पाहिजे तिथं तिथं आपण हे करून घेतलेलं. आता हे झालं आणि नंतर आपल्याला ते ॲड करायचं आहे सर्व. तर आता माझ्याकडे ओपनमध्ये मी जातो, हे ना का न्यू. आता हे मी घेतलं होतं जे मोदक आहे ना, ती प्लेट घेतली होती, ह्याला बी मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो आणि इकडं आणतो. सॉरी मी वरती घेतो पूर्ण, कारण ते मास्क मग होते डायरेक्ट. तर इथून मी ॲड करून घेतलेलं आहे. फक्त कंट्रोल दाबायचं आणि थोडंसं खाली वाढायचं आहे. तर हे ना का थोडंसं तिरकं आहे वरच्या साईडला, त्यामुळं ते असं लावलं की ते नाही का थोडं हे वाटण तुम्हाला दिसत असेल स्क्रीनला. तर मी कंट्रोल दाबून ना पहिलं कंट्रोल टी करून कंट्रोल दाबून ना मी खाली ओढतोय, खाली थोडं चपटं करून घेतोय, जसं आपण ब्रश केला होता तसं थोडं खालच्या साईडला ओढतो. कंट्रोल दाबून करायचं आहे तुम्हाला. आता इथून पुढं लक्ष द्या, कारण इथून पुढं ना म्हणजे असं खूप भारी भारी टिप्स सांगतो मी तुम्हाला. तर इथून पुढं लक्ष द्या, कारण इथून पुढंची मज्जा वेगळीच आहे. कारण आता आपण जे बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड केलं, परत फोटो ॲड केला, पण आता ही शॅडो यायची ही कशी द्यायची मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याकडं जो मोदकची प्लेट आहे ह्याची ना डुप्लिकेट करून घ्यायची आपल्याला कंट्रोल झेनी, आणि जी खालची लेअर आहे ना म्हणजे जो खालचा इमेज आहे का आपला त्याला कंट्रोल एल करायचं आहे, आणि हे जे लाईन आहे आपली लेवल ही पूर्ण ब्लॅक करून घ्यायची. असं होणार आहे. जे इमेज आहे वरती आपल्या लेअर आहे जी, त्यामुळे ते तुम्हाला असं वाटते की ऑफ केलं की तुम्हाला असं दिसेल. तर परत कंट्रोल टी करून ना ह्याला उलटं करून घ्यायचं खाली व्हर्टिकलमध्ये नाही का असं. आता बघा तुम्ही खाली खाली घ्यायचं याला असं. आता तुम्हाला ह्याला थोडं ब्लर करायचं आहे, हे बघा असं. जास्त नाही करायचं, थोडं करा, 8.5 करा बघा असं. हे केल्यानंतर याची ऑपोसिटी कमी करायची थोडी, थोडं अजून वर घ्या. तर तुम्ही बघू शकता कसं लेअर नाही असं रिअल फील येतोय, पूर्ण असं रिअल वाटतं नाही का पूर्ण असं ठेवलं. तर आपल्याला ह्याला परत नाही का मी तुम्हाला मागाशी बोललेलं आहे, आपण जसं इथं बाप्पाच्या खाली शॅडो मारली तशीच ह्याला ना वर न्यू लेअर घेऊन अल्ट दाबून ना शॅडो मारून घ्यायचे. सॉफ्ट लाईटमध्येच घेतलेले, पूर्ण ते ब्लॅक ब्लॅक वाटत होतं. आता आपण लावलं, आता हे झालं आपलं. तुम्हाला जर वाटलं ना तुम्हाला जे आपण खाली शॅडो लावली तिचं ब्लर जास्त झाले, त्याला कमी करू शकता तुम्ही असं, किंवा तुम्हाला अजून त्याला ब्लर करायचं झालं तर इथून पण तुम्ही ब्लर करू शकता. आता ऑपोसिटी वाढवायची तर अशा ऑपोसिटी पण तुम्ही वाढवू शकता.
तर आता मी जे जास्वंदाचं फुल आहे ते ॲड करून घेतो मी इथं. ह्याला बी मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतोय. व्हिडिओ मोठा होणार आहे मला माहिती, आता तुम्हाला बघावं लागेल पूर्ण व्हिडिओ. मी कंट्रोल टीनी सिलेक्ट करून आणि साईज वाढवते. तुम्हाला माहिती असेल नाही का, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी कोणकोणते की दाबते ते. आता मी ते ॲड केलेलं आहे. जसं आपण मोदकाची प्लेटचं केलं ना तसंच ह्याचं करायचं आहे. कंट्रोल झेनी न्यू लेअर घ्यायची. खालची जे लेअर आहे आपली इमेज PNGची त्याला कंट्रोल L करून ना पूर्ण ब्लॅककडं ओढून आणायची लेवल, आणि कंट्रोल T करून ना फ्लिप वर्टिकलमध्ये करायचं नाही का खालच्या बाजूला असं आणायचं. परत त्याला फिल्टरमध्ये जाऊन ब्लर इफेक्ट द्यायचा आणि याची ऑपेसिटी कमी करायची तुम्हाला. आणि परत न्यू लेअर घ्यायची, वर मास्क करायचं आणि झालेलं आहे आपलं. एखादी डिझाईन पहिल्यांदा बनवली नंतर बनवली की थोडं चेंजेस होते, तर थोडं वेगळी वाटते. तर हे पण झालेलं आहे आपलं. तर ह्यानंतर आपल्याला इथं समय ॲड करायची. समय त्याला मी बॅकग्राऊंड लॉक करून घेतो. जे आपली समय ना त्याला पण थोडं मी हे करून घेतो खालून. मित्रांनो काही चुकलं असेल तर माफ करा नाही का, कारण व्हिडिओ लय मोठा झालेला आहे. तर ह्याला पण आपल्याला शॅडो द्यायची. मी समयच्या खाली न्यू लेअर घेऊन शॅडो मारतो. वरून एक न्यू लेअर घेऊन वरून पण मारतो. सॉरी, मास्क करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही व्हिडिओ 1-2 वेळा बघून ट्राय केलं ना मग तुम्हाला बरोबर समजेल मी काय केले काय नाही. हे झालं आपलं. तर आता आपल्याला ना आपली समय लय मोठी झाली असं वाटतं मला.
मी सर्वात वरची लेअर आहे आपली जी समयच्या वर आपण शाड मारली ती, आणि खालची सर्वात शेवटची होती आपली खालची ती, वरच्या लेअरवर क्लिक करून खालच्या लेअरला मी शिफ्ट दाबून क्लिक करतोय, म्हणजे ऑल सिलेक्ट होऊन आपलं, आणि मी साईज छोटी करून घेतोय तसं. तर हे झालं. आता आपल्याला वर ॲड करायचं टेक्स्ट. तर आता आपल्याकडे हे, तर मी डायरेक्ट मॅजिक टूल आहे आपलं इरेजचं, त्याने इरेज करून घेते वन क्लिकमध्ये. ह्याला बी मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. ज्याचं काम झालं आपण ते डिलीट करून टाकू. ते ॲड करून घ्यायचं आपल्याला. तर मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट का करतोय, कारण एखादी जर पेंज वगैरे घेतली त्याची साईज वगैरे आपण वाढत राहतो, तर साईज छोटी केली आणि परत तिला मोठी जर केली ना तर त्याचे पिक्सेल फाटतात नाही का. त्यामुळं मी ते कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, जेणेकरून आपलं पेंज वगैरे ना कसं क्वालिटी वगैरे जाऊ नये म्हणून. तर असे वर ॲड करून घेतो. त्यानंतर माझ्याकडे काही बॅकग्राऊंड पेंज जे होते, आता जे मी ॲड केलं होतं तर ते हे व्हाईट कलरचं होतं नाही का, इथं आहे बघा हे वाला. तर हे मी असं ॲड केलं होतं. आणि ही जी कॉपी अशी ह्या साईडला घेऊन असं हे केलं होतं ह्या टाईपमध्ये. आणि ह्याच्यावर मी एक पेन जी ॲड केली होती, जी माझ्याकडे होती अगोदर खूप दिवसाची नाही का, म्हणजे पेनड्राईव्हमधून मी डाटा काढला थोडा माझ्याकडे जुनं, मला हे पेंज वगैरे भेटले. तर ही कॅलिग्राफी होती. अशी हवाईवाली ती मी अशी ॲड केली होती. आणि बॅकग्राऊंडमधलाच कलर घेतला होता बघा असं. आणि इथं काही सेटिंग केलेली आहे मी, तरी बघा तुम्ही अशी. असं मी केलं होतं. त्यानंतर मी परत कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून ना हे केलं होतं, पूर्ण लेअरचं ना आपल्याला एक न्यू बॅकग्राऊंड भेटलं होतं. तर त्याला पण मी इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ना फोटो फिल्टरमध्ये जाऊन ना थोडं कलर हे केला होता. ह्या टाईपमध्ये. तर आपली डिझाईन झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी जास्त काय केलं नव्हतं, पण मला वाटलं व्हिडिओ टाकावं, खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला, त्यामुळे मी टाकलेला आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे अजून. तर ह्याला थोडं मी ना असं कलर करतो इमेज ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन. ह्या टाईपमध्ये थोडी डिझाईन वेगळी होणारच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.